नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पुण्यातून. पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणाविरोधात पवार गटाचं आंदोलन आता करण्यात येत आहे. पालकमंत्री उत्तर द्या. शरद पवार गटानं अजितदादांना हा सवाल विचारलाय. पुण्यातील फर्ग्युसन रोडवर शरद पवार गटाचं आंदोलन सुरू होणार आहे. तर सध्या आपण बघतोय की पुण्याच्या एफसी रोडवर आता शरद पवार गटानं आंदोलन पुकारलेलं आहे. पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणाच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. पुणे म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं पुणे, पुणे म्हणजे लोकमान्य टिळकांचं पुणे, अशा प्रकारचे चित्र काही वर्षापूर्वीपर्यंत होतं. जेव्हापासून एकनाथ शिंदे सरकार आलेलं आहे, जेव्हापासून मागच्या 10 वर्षात पुण्यामध्ये खासदार भाजपचा, आमदार भाजपचे, नगरसेवक भाजपचे, महापौर भाजपचे, हे तर ड्रग्ज प्रकरणाविरोधात राज्यातले मंत्री या सगळ्या ड्रग्ज माफियामध्ये सहभागी आहेत का काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे. कारण की ललित पाटील प्रकरणात तुमची नावं पुढे येणार होती, त्याच्यामुळे मे बी कदाचित ही नावं दाबण्याकरता ड्रग्ज माफियांना उघड रान करून दिलेलं आहे. ही या युती सरकारने केलेली मोठी घोडचूक किंवा पाप आहे असं आम्हाला निश्चित वाटतं. काय सांगणार, या पद्धतीने सातत्याने पोलीस पाठीशी घालतात असं ऐकून या ठिकाणी कदाचित मंत्र्यांचा किंवा राज्य सरकारचाच दबाव आहे. त्याच्यामुळेच या ठिकाणी या ड्रग्ज माफियांना अटक होत नाही किंवा ड्रग्ज थांबवलं जात नाही. कारण की ललित पाटील काही मंत्र्यांची नावं घेईल, त्याच्यामुळे त्या भीतीमुळे आज या सगळ्या प्रकारे या ड्रग्ज माफियांना एक प्रकारे अभय हे राज्य मान्य सरकारने दिलेलं आहे. तर पालकमंत्री उत्तर द्या अशा शब्दात टीका करत आता अजित पवारांच्याच विरोधात एक प्रकारे शरद पवार गटानं हे आंदोलन पुकारलेलं आहे. पुण्यामध्ये काही तरुण